व्यवसाय सुरुवातीलाच आपल्याला भरघोस यश देत नाही। एखादं झाड लावलं तर ते मोठं व्हायला थोडा वेळ लागतो। कुठलाही बिझनेस मोठा व्हायला 1000 दिवस जावे लागतात। माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं होतं, तू 1000 दिवस वाट बघ म्हणले होते, तिथून पुढे तुला फळं मिळायला सुरुवात होईल। तर नवरात्री स्पेशल आजच्या या नवीन भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजच्या या नवीन एपिसोडसाठी आपण एका नव्या ठिकाणी आलोय, जे आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण एका महिला उद्योजिकेची तुमच्या सोबत भेट घालून देणार आहोत। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, चला या व्हिडिओला सुरुवात करूया। सोनाली ताई नमस्कार। नमस्कार। तर स्पेसिफिकली नवरात्रीसाठी आपण 9 अशा वुमन एंटरप्रेन्योर्सला कव्हर करतोय की ज्यांनी कुटुंब सांभाळत म्हणजे घरच्या जबाबदाऱ्या सांभाळत एक व्यवसाय देखील सुरू केला आणि त्याच्यानी त्या लोकांची मनच देखील जिंकतात। वाड्यावरच्या वडापावसाठी ताईंची खूप ओळख आहे, तर त्याच्यासाठीच आम्ही तुमच्याकडे आलोय। तर वाड्यावरचा हा वडापाव तुम्ही कधी सुरू केला आणि काय त्याच्या मागची कॉन्सेप्ट होती? अच्छा, नमस्कार, माझं नाव सोनाली निगोजकर बोंदारडे। लॉकडाऊन मध्ये आम्ही वडापाव सुरू केला, मी आणि माझ्या मिस्टरांनी। संदीप माझ्या मिस्टरांचं नाव आहे। आणि ॲक्च्युली लॉकडाऊन पुरताच आम्ही हा मर्यादित ठेवणार होतो, कारण की दोघांचे जॉब लॉकडाऊनमध्ये बंद होते, त्याच्यामुळे आम्ही हे सुरू केलं होतं। परंतु त्याच्यानंतर पुणेकरांनी इतका सुंदर प्रतिसाद दिला, त्याच्यामुळे ते आम्ही काही बंद केलेलं नाही आहे। आणि दोघंही आम्ही जॉब सांभाळून हा वडापाव करतो। म्हणून संध्याकाळचं टायमिंग आहे, दोघं सकाळी जॉबला जातो आणि संध्याकाळी वडापाव करतो। आणि वडापाव 5:30 ते 9 ठेवलेला आहे। मी ऑफिसवरनं थोडी लवकर येते आणि मिस्टर माझे 5:30 पर्यंत येतात माझ्या मदतीला। ॲक्च्युली मला घरच्यांचा, माहेर आणि सासर दोघांनी प्रचंड सपोर्ट दिला, त्यामुळे मी इथपर्यंत येऊन पोचलेली आहे। स्पेसिफिकली मिस्टरांनी माझ्या, की जे माझ्या जोडीने इथे कायम उभे असतात माझ्याबरोबर। आणि बाकी हे आमचं पूर्वीचं मंगल कार्यालय आहे, त्याच्यामुळे तसा वारसा हा पूर्वीपासूनचाच आहे। 130 वर्ष जुना वाडा आहे हा माझा, हे माहेर आहे माझं। आणि म्हणजे खाण्याची परंपरा ही पूर्वीपासून आहे इथे, तो थोडासा वारसा लाभला। आणि बाकी सर्वांनी खूप छान सपोर्ट दिला, पुणेकरांनी तर भरभरून प्रेम दिलेलं आहे, त्याच्यामुळे मी सर्वांची आभारी आहे एकदम। आणि असंच प्रेम सर्वांचं राहावं माझ्यावरती मनापासून इच्छा। 30 वर्ष जुन्या या वाड्यामध्ये वडापाव तर मिळतो, त्याच्यासोबत अजून काय काय दिलं? वडापाव, बटाटा भजी आणि पावपॅटीस, हे 3 आयटम आम्ही ठेवलेले आहेत। आणि आता 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत, 6वं वर्ष चालू आहे। आणि हा वडापाव, जसं आता मी बाहेर पण गर्दी बघितली, तर वडापाव खाणारे बरेच चेहरे मला दिसले, तर काय प्रतिसाद येतो त्यांच्याकडून? नाही, चांगले वाईट असे दोन्ही प्रतिसाद येतात, प्रत्येकाच्या चॉईसनुसार असतं। पण बहुतांशी लोकांना खूप आवडतो, खूप लांब लांबवरनं सर्वजण येतात। आत्ताच इथे एक जण कोणतरी आलेत, ते कुठून आले, धानोरीवरनं आलेले होते असं त्यांनी सांगितलं। पिंपरी चिंचवडवरनं एक जण येतं, म्हणजे भरपूर लांब लांबवरनं पण लोक येतात। आणि सगळे ज्या काही त्रुटी असतील त्याही सांगतात, आणि आवडलं तर आवडलं सांगतात। मध्ये आपल्या वडापावची आता वडापाव 20 रुपये, बटाटा भजी 30 रुपये, पाव पॅटीस 30 रुपये आणि नुसता वडा 17 रुपये। अजून एक गोष्ट म्हणजे शेवटची ताई, जसं महिलांना व्यवसायात उतरणं तसं किचकट काम राहतं किंवा कठीण काम पण आपण म्हणू शकतो। तर ज्या महिला तुमचा हा व्हिडिओ बघतायत आणि त्यांना देखील मनात आहे की बाबा काहीतरी, जसं आता तुम्ही नोकरी करून हे सगळ्या गोष्टी सांभाळतात, तर काही महिला असतील की त्यांना पण वाटत असेल की करावं पण करता येत नाही, त्यांच्यासाठी काय मेसेज राहील तुमचा? मेसेज असा राहील की ॲक्च्युली कसं असतं, कुठल्याही व्यवसाय सुरुवातीलाच आपल्याला भरघोस यश देत नाही। एखादं झाड लावलं तर ते मोठं व्हायला थोडा वेळ लागतो। कुठलाही बिझनेस मोठा व्हायला किमान 1000 दिवस जावे लागतात। माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं होतं, तू 1000 दिवस वाट बघ म्हणले होते, तिथून पुढे तुला फळं मिळायला सुरुवात होईल। आणि त्यांचं हे म्हणणं खरं झालेलं आहे। मी म्हणलं होतं 1000 दिवस असं तेव्हा केलं होतं, पण त्यांचं हे म्हणणं एकदम बरोबर ठरलेलं आहे। त्याच्यामुळे अशा बाबतीत धाडस करायला काही हरकत नसतं। यश अपयश तर आयुष्यात येतच राहतं सर्वांना, पण त्यातूनच सर्वांनी पुढे जावं आणि मनापासून आणि प्रामाणिकपणे केलेल्या कामाला कायम यश मिळतं। जो वाड्यावरचा वडापाव आहे तो खाण्यासाठी कुठे यावं लागेल? इथं नारायणपेठ निगोजकर मंगल कार्यालय, म्हणजे निगोजकर वाडा, केळकर रोड, भिडे ब्रिजच्या जवळ। नमस्ते।